तुम्हाला मी आता इथली छान छान डोंगर दाखवते. काही जणांनी बघितले असतील, ज्यांनी कोणी बघितले नाही त्यांनी बघा. तर इतक्या उंच ठिकाणी होतं ना मित्रांनो, आम्ही इतकं भारी वाटायला होतं ना, लय म्हणजे लय भारी वाटत होतं. तर मित्रांनो, छोट्याच्या पिशवीमध्ये मी तो भंडारा आणि नारळ घेतलेला आहे. मला माहित नाही मित्रांनो, मी फर्स्ट टाइमच आलो ना, आता मला माहित नाही इथं कसं कसं असते काय काय असते. तर इथं देवाला जाताना मला वाटते भंडारा घेत असते वाटतं, त्याच्यामुळे मी घेतला छोट्याच्या पिशवीमध्ये. हा भंडारा फक्त 20 रुपयाचा आहे मित्रांनो. किती मस्त दिसत आहे गाईस मंदिर, तुम्ही बघू शकता. थकायचं नाही, पण कष्ट नाही म्हणल्यावर मग देव कसं सगळेजण खूपच खंगलेले आहेत. मंदिर तर भारीच होतं मित्रांनो, पण जो बाजूचा व्ह्यू होता मित्रांनो, असला भारी होता का, नक्की जावान बघा. बघा बघा ही व्ह्यू, अरे असला भारी होता का, एकच नंबर एकच नंबर. एवढंच नाही, जाईल तिथे तुमच्या क्रेझी कमलीला फोटो काढायचे असतात. बघा हो का, मी बानू बनवून फोटो काढले होते. बानू म्हाळसा जे काय आहे ती बनवून हो का, मी मस्त मरणाच्या भारी भारी फोटो काढले मित्रांनो. हो का, हे बघा माझ्या मम्मीनं पण लगेच फोटो काढली. हे सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये बघत होते, तर मी एकटीच केली. आज पुढल्या वर्षी नवऱ्यासोबत करेन बरं का माझ्या. पुण्यावरून जवळच आहे मित्रांनो बरं का, जेजुरी यायचं असलं तर पुण्यावरून यायचं जवळ. शी इज माय फ्रेंड. मग काय लाईनीला तिथं कोणच नव्हतं मित्रांनो, आम्ही पळतच गेलो की मध्ये दर्शनाला. येळकोट येळकोट सदानंदाचा. हे तर सगळं मित्रांनो मी पहिल्यांदाच बघत होते. ती बघून मला इतकं भारी वाटत होतं ना मित्रांनो, खरंच लयच भारी वाटत होतं. असं वाटत होतं माझा व्लॉगच संपून कंटिन्यू राहावा मित्रांनो, माहिती का, लय भारी. मी एवढा उंच ना आता खंडोबाच्या मंदिरात, थांबा तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, दर्शन वगैरे खूप छान झालं. आता आम्ही निघालो घराकडं. बाय. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.